आपल्या पहिल्या पर्वाचा शेवटचा मावळा. आपल्या मावळ्याचं वय आहे 72 वर्ष. मी 91 साली मुंबईवरून मी आणि माझे पती आम्ही 2 व्हीलरवर निघालो. रायगडाला पोहोचलो 10-11 वाजता. तिथून पुढे आम्ही रायगड चढलो आणि 5 नंतर परत रायगड उतरून आम्ही रात्री 3 वाजता परत मुंबईत. मी जेव्हा जपानमध्ये आले, मी आणि योगी आम्ही दोघंही आजारी पडलो होतो. इथे खाण्याचं काहीच नाही मिळायचे, आपलं इंडियन पदार्थ काही नाही मिळायचे. त्यावेळेला आम्ही असा विचार करायचो की आपणच रेस्टॉरंट चालू करायचं का. हे हळूहळू इंडियन मुलं यायला लागली, शिकायला लागली. मग आम्ही चालू केल्यानंतर त्या मुलांना इतका आनंद झाला. आता त्या जपान्यांना एवढी पोळी आवडायला लागली की आता आमच्याकडे घरचं जेवण म्हणूनच जेवायला येतात. पुढे लग्न झालं, त्यावेळेला योगी छोटा होता म्हणून मी माझं टेलरिंगचं चालू केलं. बहुतेक मुलींना पैसेही नसायचे, मग त्यांना फुकट शिकवलंय. छत्रपती महाराजांबद्दल तर आमचं प्रेम आहेच आहे आणि आता आमच्याकडे महाराजांची मोठी मूर्ती सुद्धा आलेली आहे आणि ती आमच्या घराच्या शेजारीच आम्ही स्थापन केलेली आहे आणि त्याचा मोठा उत्सव सुद्धा आमच्याकडे होत असतो. आता वळूया शिवज्ञान यात्रेकडे. बर, तयार आहात? हा जो प्रश्न आहे त्याचं बहुतेक उत्तर असावं संत तुकाराम. चुकीचं वाटतंय मला. संत एकनाथ. संत एकनाथ वाटतंय. एकनाथ हे नाही, थांबा, चुकतंय मला काहीतरी. हे दोन्ही जरा कन्फ्युज होत. मला वाटतं संत एकनाथच बरोबर आहे. तर काकू हे उत्तर. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. इतिहास शौर्य बुद्धीची ही कसर, प्रश्नातून मिळे विजयाचे उत्तर. तुतारीचा नाद अन ढोलकीचा जोर, सुरू झाला खेळ तेच तडफ तोड. शौर्याचा वारसा अन ज्ञानाची मात्रा सज्ज झाली आता. शिवज्ञान यात्रा. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवप्रेमींना जय शिवराय. खास जपानी भाषेत कोनिचिवा मिनासान. मी चैताली पंडित घेऊन आली आहे एक नवीन भाग. हू नोज छत्रपती जपान, प्रेझेंटेड बाय सोना जपान. रिवॉर्ड्स पार्टनर स्वराज्य आर्ट स्टुडिओज कोल्हापूर. हा पुतळा पाहून असं समजू नका की हा एपिसोड महाराष्ट्रातला एका शिवाजी महाराज चौकातला आहे. आम्ही अजूनही टोकियोमधल्याच NRI मावळ्यांसोबत घेऊन येतो आहे एक नवीन भाग. हू नोज छत्रपती जपानचा. शिवाजी महाराजांचा हा भव्य आणि एकमेव असा पुतळा बघून तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आज आपण एका अतिशय खास व्यक्तीला भेटायला आलो आहोत, जो आहे आपल्या पहिल्या पर्वाचा शेवटचा मावळा. आपल्या मावळ्याचं वय आहे 72 वर्ष. 2012मध्ये त्या जपानला आल्या काय त्यांना यावंच लागलं नातवासाठी आणि मुलासाठी. पण मग तिथून एका मुलाच्या आईमधील मातृत्व जपानमधील सर्व भारतीयांसाठी जागे झाले आणि इथल्या परदेशातही घरच्या अन्नाची चव मिळावी म्हणून त्यांनी पहिल्या अस्सल भारतीय रेस्टॉरंटची सुरुवात केली. चला तर मग आता जास्त वेळ न दवडता थेट घरात जाऊया आणि भेटूया जपानमधले राहणाऱ्या वयाने ज्येष्ठ पण जिद्दीने कर्तृत्वाने आजच्या सर्वात कणखर सर्वात खंबीर मावळ्याला रेखा पुराणिक काकूंना. काकू, हू नोज छत्रपती जपानमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमचा जन्म अंबरनाथ येथील एका छोट्याशा गावात झाला आणि तिथून चालू झालेला हा प्रवास टोकियोमध्ये येऊन पोहोचला आहे. या प्रवासावर मागे वळून पाहताना तुम्ही काय म्हणू इच्छिता आणि या प्रवासाची सुरुवात कशी झाली? या प्रवासाची सुरुवात झाली माझ्या नातवामुळे खरं मी जपानमध्ये आले. पण मला जे सुरुवातीपासून सगळ्यांनी जी मला मदत केली येण्यासाठी, जे माझा धाकटा मुलगा झाला, मोठा मुलगा झाला, देवाचे पहिले आभार मानले पाहिजेत. पण आपल्या परिवाराचे, नातेवाईकांचे सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत की सगळ्यांनी मला मदत केली, येण्यासाठी उत्साह दाखवला आणि मग मी इकडे आले. इथे आल्यानंतर मग नातवाच्या ह्याच्यातच मी सगळं त्याचं बघत होते. मग नंतर काही कारणांनी आम्ही ठरवलं की आपण रेस्टॉरंट टाकूया, लोकांना चांगलं जेवण मिळावं, भारतीय भोजन मिळावं, जपान्यांनाही आमचं भोजन खूप आवडायला लागलं. ह्या विचाराने आम्ही इथे रेस्टॉरंट टाकलं. अच्छा. आणि ते खूपच छान चालायला लागलं. हो, आणि खरंच.
जपान हा देश मला मनापासून आवडला. मी भरपूर 16-17 देश फिरली आहे. अमेरिकेतही मी 6 वर्ष राहून आली आहे. बर. पण मला इथेच आवडलं, कारण इथे आपल्या भारताप्रमाणे ऊन येतं आणि छान वाटतं. बाकीच्या देशात मी बघितलं की तिथे ऊन दिसतच नाही. त्यामुळे मला जपान हा देश अगदी मनापासून आवडला. वा. तर काकू, तुमचा परिचय करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण आपल्या शिवज्ञान यात्रेची श्री गणेशा करूया, हो. पण त्याआधी आमच्यातर्फे हे तुम्हाला छोटस भेट. धन्यवाद. चला तर मग मंचावर जाऊया. हो, चला. काकू, हू नोज छत्रपती जपानमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कसं वाटतंय आज या कार्यक्रमात सहभागी होऊन? खूपच छान छान आणि आनंद झाला की आपलं काहीतरी इथे बोलता येतंय आपल्याला. छत्रपतींबद्दल, महाराजांबद्दल काहीतरी विचार आपण मांडू शकतोय. ह्या गोष्टीचा मला भयंकर आनंद झालेला आहे आणि छान वाटतंय. आम्हालाही तुम्ही खूप आलात. आनंद झालेला आहे इथे येऊन, आणि इतका सुंदर सेट आज आहे. तर मग चालू करूया. हो. पण त्याआधी मला एक तुमच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे. तर तुमचा जन्म अंबरनाथ जवळच्या एका छोट्याशा गावात झाला, आणि तिथून चालू झालेला प्रवास आज टोकियो पर्यंत पोहोचला आहे. तर या प्रवासाकडे मागे वळून पाहताना तुम्हाला कसं वाटतं? मागे वळून पाहताना मला मुख्य सांगायचं म्हणजे ईश्वर, आई वडील, घरचा परिवार आणि मदत करणारी लोक, यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते की त्यांनी मला मदत केल्यामुळे मी एवढा लांबचा प्रवास करू शकले. तर माझा जन्म अंबरनाथचा असल्यामुळे आमची तशी मध्यम परिस्थिती होती. हां. त्यामुळे आम्हाला भरपूर कामं करावं लागलं. म्हणजे घरी शेती, गाई, म्हशी सगळं होतं, पण म्हणजे स्वतः करावं लागायचं. त्यामुळे लहानपणापासून खूपच मेहनत करण्याची सवयच होती आम्हाला. त्यामुळे हळूहळू पुढे लग्न झालं, मग पुण्यात गेले, पुण्यात राहिले. मग पुन्हा त्यांची बदली अंबरनाथलाच झाली. मग पुन्हा तिथेच राहायला गेलो. मग त्यावेळेला योगी छोटा होता. मग काय करायचं, नोकरी तर करू शकत नव्हते त्यावेळेला छोटा असल्यामुळे. सुरुवातीला मी करत होते म्हणजे, पण मग छोटा असल्यामुळे मग काय करायचं, मग मी शिवणाचे क्लासेस वगैरे जॉईन केले. वेगवेगळ्या परीक्षा दिल्या, जसं मास्टर टेलरिंग झालं, फॅशन डिझायनिंग झालं, अशा वेगवेगळ्या शिवणाच्या परीक्षा दिल्या. आणि मग ते देताना नंतर बरोबरीच्या मुली असायच्या की त्याच म्हणायच्या, आम्हाला हा इथला खर्च परवडत नाही, कोणीतरी चांगलं शिकवणारं पाहिजे. किंवा मग त्यांना तिथल्या त्या कमी शिकल्यामुळे तिथली भाषा कळत नव्हती. तर अशाने मग मी क्लास चालू केले की गरीब लोकांसाठी आपण काहीतरी करावं, त्यांना मदत म्हणून करावी. म्हणून मी माझं टेलरिंगचं चालू केलं. मग त्याच्यातनं बहुतेक मुलींना पैसेही नसायचे, मग त्यांना फुकट ते शिकवलंय. काहींना कापड नसायचं, मग तेही माझ्याकडनं मी द्यायचे त्यांना. काहींना स्वस्तात कापड द्यायचे, विकत घ्यायचे. त्या अशा करत मी बऱ्याच मुलींना शिकवलं. आणि मग नंतर हळूहळू माझे बरेच 3-4 ठिकाणी माझे क्लास चालू झाले. अरे वा. मग घरातलं करून बाहेरचं करून सगळं मी क्लासेस करायचे. योगी छोटा होता, त्याला अक्षरशः मी 2 मशीनला अशी झोळी बांधून त्याच्यात त्याला झोपवायचे. अरे बापरे. असं करत मी माझा. आणि तुम्ही टेलरिंग बद्दल म्हणला, तर ती इन्स्टिट्यूट जी तुम्ही चालू केली ती बऱ्याच मुलींना पुढे शिकवलं तुम्ही त्या निमित्ताने. आणि असं कळालं की ती इन्स्टिट्यूट तुम्ही 20व्या वर्षी चालू केली. हो, 20व्या वर्षी. तर एवढ्या मुलींना मदत करणे हे 20व्या वर्षी करणं हे म्हणजे खरंच प्रेरणादायी आहे. ही प्रेरणा कुठून मिळाली? ही माझे वडील किंवा माझे मिस्टर सगळ्यांनाच अशी सवयच आहे की आपण दुसऱ्यांना मदत करावी, अशी सगळ्यांना सवयच आहे. आता अर्थात योगी माझा मुलगा तोही तसाच आहे. त्यामुळे आपण दुसऱ्यांना मदत करावी हा विचार कायम मनात. त्यामुळे तेच सगळं आम्ही सुरू केलं होतं. आणि मग मदती करता करता लोकांना स्वतःचा पैसा असेल तर आपण काहीतरी करू शकतो की आपल्या परिवारालाही आपल्या पैशाची गरज असते. आणि आपण स्वतः कसं आपल्या पायावर उभं राहायचं ह्या विचाराने मी ते सगळं चालू केलं होतं की ज्या बायकांजवळ पैसा नसतो ते काही पुढे आयुष्यात करू शकत नाही. मग त्यांनाही ते शिकल्यानंतर जेव्हा त्यांनी स्वतः काही पैसे कमवायला लागल्यावर त्यांना जो आनंद वाटत होता ते बघून तर खूपच छान वाटलं. त्यामुळे मग त्या मुली कायम येत होत्या. मग माझ्याकडे जवळजवळ माझ्या घरात 25 मशीन होत्या. मग त्या माझ्याकडे कामही करायच्या शिवणाचं. आम्ही काही रेडीमेडचे कापडही तयार करायचो, तेही त्यांना विकून द्यायचे मी. खरंच कौतुक आहे. आणि मग जपानमध्ये तुम्ही आता रेखा रेस्टॉरंट चालवता, तर हे पण 15-15 तास उभं राहून जिद्दीने तुम्ही अजूनही काम करता. हो, कारण
मला काम करायची भरपूर इच्छा आहे अजूनही. मी 4:30ला उठते, 4:30 नंतर सगळं बहुतेक सकाळी तांदूळ धुणे, भाज्या चिरणे असं करून अरे वा. ठेवते. मग थोडा व्यायाम करते, फिरायला जाते आणि मग स्वयंपाकाला लागतं. मग आमच्या घरचा तो कूक आहे, तो 8:30-9ला येतो. मग त्याच्यापुढे तो बाकीचे करायला मदत करतो, वाटणे वगैरे असं मिक्सरचं. आणि मग रेस्टॉरंट चालू होतं आमचं. पूर्वी तिकडच्या निशिक असायचं रेस्टॉरंट, तर तिथे तर आमचे ब्रेकफास्ट वगैरे सगळं होतं. त्यामुळे इंडियन जी मुलं होती तर त्यांना काही ते इथलं जेवण आवडायचं नाही. मग ते सकाळी माझ्याकडनं डबे पण घेऊन जायचे आणि काही लोक जेवायला पण घरी यायचे. त्यामुळे ते सगळ्यांची आवड बघून आम्ही रेस्टॉरंट चालू केलं होतं. तुमचा परिचय आणि या प्रवासाबद्दल सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. सुरुवातीला जेव्हा आम्ही इथे आलो, मी जेव्हा जपानमध्ये आले, तर तेव्हा मी आणि योगी आम्ही दोघंही आजारी पडलो होतो आणि चिन्मय छोटा होता. तर त्यामुळे इथे खाण्याचं काहीच नाही मिळायचं, की काय आपलं इंडियन पदार्थ काही नाही मिळायचे. त्यावेळेला आम्ही असा विचार करायचो की आपणच रेस्टॉरंट चालू करायचं का, आपले इंडियन पदार्थ करायचे का चालू, असा आम्ही विचार करत होतो. त्याच्यानंतर मग सगळी इथे हळूहळू इंडियन मुलं यायला लागली, शिकायला लागली. तर काहीच त्यांना मिळायचं नाही. त्यावेळेला कुठेही इंडियन रेस्टॉरंट नव्हते. मग आम्ही चालू केल्यानंतर त्या मुलांना इतका आनंद झाला की काकू तुम्ही हे चालू केलं, फार छान झालंय. अगदी आम्हाला काही काही मुलांना ते नान वगैरे खाऊन त्रास व्हायचा. त्यामुळे ते म्हणायची पोळी तर जपान्यांना माहीतच नव्हती. ती जवळजवळ आमच्याकडनंच त्यांनी पहिल्यांदा पोळी खाल्ली. ती कशी खायची हे सुद्धा आम्ही त्यांना दाखवायचो, पोळी कशी खायची. तर ते नान कशा हाताने दोन्ही तोडायचे ना, हळूहळू शिकले. आता त्या जपान्यांना एवढी पोळी आवडायला लागली की आता आमच्याकडे घरचं जेवण म्हणूनच जेवायला येतात सगळे. भारतीय आणि जपानी दोन्ही पण. हळूहळू चांगल्यापैकी नाव झालं. आम्हाला काही कुठे जाहिरात करावी लागली नाही वगैरे. हळूहळू नाव झालं भरपूर. मग झाले टीव्ही वाले आले, त्याही भरपूर शूटिंग वगैरे झाले. अरे वा. आणि मग लोकांना आवडलं. मग आम्ही बरेच आपले पदार्थ जसं वरण भात, भाज्या आपल्या, नंतर मिठाया, सगळं इंडियन आपलं करत होतो. मग त्यामुळे त्या जपान्यांना खूप आवडायला लागलं. आणि मग हळूहळू माझं इतकं गिऱ्हाईक वाढत गेलं की माझं रेस्टॉरंट इथे यदू गावात फर्स्ट आलं. अरे वा. सगळ्या रेस्टॉरंटमध्ये. बर. आणि NHK सारख्या साईटवर पण तुमचे बरेच इंटरव्ह्यू होतात. आणि खास करून तुम्ही सांगत होता नारळाची बर्फी, ही पण आता तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढले. त्याचा प्रतिसाद कसा आहे खास जपानी लोकांना? छान. जपानी लोकांना त्यांना केल्या केल्या ते खाऊनही बघतात, त्यांना आवडते. मग ते टीव्हीवरही दाखवतात. मग ती कशी केली, किती घातलं, काय सगळं ते सांगतात. अरे वा. आणि इथे सुद्धा आम्ही सगळ्या पदार्थांच्या मागे कसं केलंय, काय काय घातलंय ते सगळं लिहून ठेवतो. मग ते वाचतात सगळे, याच्यात काय लिहिलंय. मग त्यांनाही ते करायची इच्छा असते. त्यामुळे मग त्यांनाही शिकायची इच्छा असते. मग माझ्याकडे बहुतेक साबुदाणा खिचडी शिकायला बहुतेक जपानी बायका खूप येतात. मग इथे जे आहे सियाक्सो म्हणून, त्याला आपण मराठीत काय म्हणू, तिथे मी क्लासेस घेते. तिथे मी कम्युनिटी सेंटरमध्ये. तिथे मी साबुदाणा खिचडी, पोहे. अरे वा. हो. आणि जपान्यांना पुरणाची पोळी भयंकर आवडते, त्यामुळे पोळी शिकायला येतात. नंतर जपानी बायका साड्या शिकायला येतात माझ्याकडे, साड्या नेसायला. हो का. आपण अजून जाणून घेऊच याबद्दल. फार इंटरेस्टिंग विषय आहे. पण आता वळूया शिवज्ञान यात्रेकडे. तयार आहात? एकदम फटाफट रिव्हिजन करून घेऊया. तुम्हाला द्यायचे आहेत 10 प्रश्नाचे अचूक उत्तर. आणि तुमचा प्रवास चालू होतो रायगडाच्या चित्त दरवाजापासून आणि तुम्हाला पोहोचायचं आहे थेट राज दरबारापर्यंत. प्रत्येक अचूक शिवज्ञान म्हणजे रायगडाचा एक ऐतिहासिक स्पॉट कव्हर. आणि या यात्रेत तुम्हाला आहेत 3 छावणी. पहिली छावणी आहे प्रश्न नंबर 5. 5व्या प्रश्नाला मिळेल तुम्हाला तुमची पहिली छावणी. म्हणजेच तुम्ही पोहोचाल महाराजांच्या समाधीजवळ आणि इथे मिळेल तुम्हाला 4 इंची शिवमूर्ती. आणि असंच करत तुम्ही दुसऱ्या छावणीला पोहोचलेत म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर. इथे मिळेल तुम्हाला तुमची दुसरी छावणी आणि इथे 6 इंची शिवमूर्ती पक्की झाली. आणि अजून 2 शिवज्ञान अचूक ओळखले तर तुम्ही मानकरी व्हाल आमच्या ग्रँड प्राईजचे, म्हणजेच ही 12 इंची मेघडंबरी. छान. तर ही आमची होणार, ही तुमची होणार. तर या यात्रेमध्ये तुम्हाला मदतीला आहेत 2 गनिमी कावा. पहिला आहे निम्मा आणि दुसरा आहे दुटप्पा. निम्मा म्हणजे दिलेल्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय हे
बाद केले जातील, डिसअपिअर होतील. आणि दुसरं आहे दुटप्पा. दुटप्प्यामध्ये तुम्ही एकाच प्रश्नाचे 2 उत्तरं देऊ शकता. बरं. आणि 2 उत्तरांमध्ये सपोज अचूक उत्तर असेल तर ते शिवज्ञान अचूक ठरलं जाईल. तर रिव्हिजन झालेली आहे. आपण चालू करूया पहिल्या प्रश्नाकडे. तर काकू, आपण आहोत चित्त दरवाजापाशी आणि महादरवाजा गाठण्यासाठी पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर या खालीत आहे. तर प्रश्न असा आहे, स्वराज्य म्हणजे डॅश राज्य. स्वराज्य मीन्स डॅश रूल्स. आणि याचे पर्याय आहेत. पर्याय 1 स्वतःचे, वन्स ओन. बी दुसऱ्याचे, अदर्स. सी परकीय, फॉरेन्स. आणि डी मुघलांचे. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. स्वतःचे राज्य. स्वतःचे राज्य. तर ऑप्शन ए. ऑप्शन ए. ऑप्शन ए वर तुम्ही शिक्कामोर्तब शिक्कामोर्तब. करू इच्छिता? चालेल. तर ऑप्शन ए स्वतःचे राज्य हे स्वतःचे अगदी राज्य. अचूक उत्तर आहे आणि तुम्ही पोहोचला आहात महादरवाजाकडे. नाही, खरंच टाळ्याच झालं पाहिजे. आता महादरवाजापासून हिरकणी बुरुजाकडे जाण्यासाठी दुसऱ्या प्रश्नाचा हा खलिता. तर दुसरा प्रश्न असा आहे, शिवाजी महाराजांच्या काळात डॅश आणि समर्थ रामदास हे संत होऊन गेले. ड्युरिंग द पिरियड ऑफ शिवाजी महाराज डॅश अँड समर्थ रामदास वर द प्रॉमिनंट सेंट्स. आणि ऑप्शन असे आहेत, संत ज्ञानेश्वर. बी संत तुकाराम. सी संत एकनाथ. आणि डी संत नामदेव. अच्छा. कधी वाचण्यात आलं आहे? आम्ही आळंदीचेच आहोत, त्यामुळे संत तुम्ही ज्ञानेश्वरांबद्दल चांगलीच माहिती आहे, एकनाथांबद्दल माहिती आहे, संत नामदेवांची चांगली माहिती आहे. पण हा जो प्रश्न आहे त्याचं बहुतेक उत्तर असावं संत तुकाराम. बी वाटतंय, बी संत वाटतंय. तुकाराम. संत मग याच्यावर शिक्कामोर्तब करूया? हो. करूया. चालेल. तर बी संत तुकाराम तुकाराम. तुम्ही उत्तर हो. दिलं आणि हे अगदी अचूक उत्तर आहे, संत तुकाराम महाराज. तर संत एकनाथ तुम्ही म्हणला, तर 16व्या शतकातील संत ज्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली आणि महाराजांच्या जन्मापूर्वी वैचारिक पाया तयार केला. तर प्रश्न असा आहे महाराजांच्या काळात, त्यामुळे संत तुकाराम हे बरोबर उत्तर आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, तुम्ही म्हणला पुण्यात राहता, तर मग पुण्यामध्ये आकुर्डीत संत तुकाराम महाराजांसोबत शिवाजी महाराजांचा भक्ती शक्ती म्हणून पुतळा पण आहे. चालेल. पुढच्या शिवज्ञान प्रश्नाकडे जाऊया आणि हे घेऊन जाईल तुम्हाला हत्ती तलावाकडे. ओके. तर पुढच्या प्रश्नाचा हा खलिता. आणि प्रश्न असा आहे, शिवरायांचा विवाह फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील कोणत्या कन्येशी झाला? शिवाजी महाराज वॉज मॅरिड टू विच डॉटर फ्रॉम द नाईक निंबाळकर फॅमिली ऑफ फलटण? आणि ऑप्शन्स आहेत, ए सोयराबाई. बी पुतळाबाई. सी सईबाई. डी लक्ष्मीबाई. सोयराबाई, पुतळाबाई, सईबाई, लक्ष्मीबाई. सोयराबाई त्यांच्या दुसऱ्या होत्या, पुतळाबाई मला वाटते सईबाई. सईबाई वाटतंय यावेळेस? नक्की सी? हो, सी. शिक्कामोर्तब करूया का? बर, चला. सईबाई. सी सईबाई यावर शिक्कामोर्तब करूया. आणि हे तुम्हाला घेऊन गेलं आहे हत्ती तलावाकडे. हे अचूक बरोबर आहे. आलंय. खूप छान खेळताय. व्हेरी नाईस. तर सोयराबाई या मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध मोहिते घराण्यातील होत्या आणि लक्ष्मीबाई ह्या इंगळे घराण्यातील होत्या. तर काकू, मला आता एक खरंच म्हणजे माझ्या जवळील एक प्रश्न आहे, जवळचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे मुलांच्या संस्काराबद्दल. तर जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांवर संस्कार केले हे आपल्याला माहिती आहेत. आणि तसेच तुम्ही पण पुण्यात राहून योगी सान
यांच्यासोबत खूप खंबीरपणे उभं राहिला आणि जपानमध्ये येऊन तुमच्या नातवासोबत म्हणजे चिन्मयवर तसेच तुम्ही संस्कार करत आहात. तर हे सगळं बघून भारतात वाढलेली पिढी आणि जपानमध्ये वाढणारी नातवाची पिढी यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? आणि संस्कार आपले महाराष्ट्रीयन संस्कार हे कसे रुजवताना तुमचा काय अनुभव आला? हे पण आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. पहिल्यांदा मी योगीबद्दल सांगते. योगी जो आहे तो लहानपणापासून तसा चुणचुणीतच होता. म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीचं ते निवारण करून लागायचं. हे कसं आहे, काय आहे, हं. प्रत्येक गोष्टीत तो सारखे प्रश्न विचारायचा. हे कसं करायचंय, तसं करायचंय. आणि त्याला वाचनाची भयंकर आवड होती. हं. वाचन आणि लिहिणे. तो खेळात, वाचण्यात, लिहिण्यात सगळ्याच गोष्टीत तो पुढे असायचा. शाळेतही तो कायम पहिलाच यायचा. नंतर त्याला जपानी भाषेची आवड निर्माण झाली अच्छा. आणि मग त्याला स्कॉलरशिप बऱ्याच वेळा त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि त्याचं बरंचसं शिक्षण जवळजवळ स्कॉलरशिपवरच झालं. आणि त्याच्या शिक्षणासाठी म्हणून आम्ही सुद्धा आपल्या आवड बाजूला ठेवून आधी त्याच्या अभ्यासाचा विचार केला. प्रत्येक वेळी जसं काही संसाराला आपल्याला काही लागतंय, पैसा लागतोय, त्याच्याऐवजी मुलांचा आधी बघा हेच केलं. आणि सगळ्या मुलांना आमच्या रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणणे वगैरे, अथर्व शिष्य सगळ्या मुलांची आमची तोंडपाठ आहे. योगीचंही अजूनही आहे. त्यामुळे त्या मुलांना तसे संस्कार लहानपणी मी दिले त्याला तिकडे. आणि मग नंतर ज्या वेळेला त्याने जापनीज शिकला आणि तो इकडे यायचा विचार केला तेव्हा आम्ही त्याला प्रोत्साहनच दिलं की तू पुढे जाऊन काहीतरी करशील, काहीतरी देशाचं नाव काढशील, असं आम्हाला पूर्वीपासून त्याच्याबद्दल वाटतच होतं. आणि त्याने इथे येऊनही तेच केलं. राजकारणात उतरला, लोकांना मदत केली. तो त्यांचा स्वभावच आहे तसा की लोकांना मदत करणे. अजूनही त्याचं तेच चालू असतं सगळीकडे. आणि मलाही तो भरपूर मदत करत असतो. माझ्याकडे चांगल्यापैकी बघत असतो. म्हणजे असं नाही की आता आई बघेल आणि माझं मी बघेल असं नाही आहे. त्यामुळे त्याला ते संस्कार आहेत. आणि चिन्मयचं म्हणाल तर चिन्मयी लहानपणापासून माझ्याच बरोबर वाढलं आहे. त्यामुळे जरी रेस्टॉरंटमध्ये होतं तरी संध्याकाळी आल्यावर त्याला गोष्टी सांगणे, परोचा म्हणून घेणे, हे सगळं आमच्याकडनं होतच होतं. त्याला अभ्यासाला बसवणे. तर त्याचंही सगळं तोंडपाठ आहे. अथर्व शिष्य, रामरक्षा अजूनही तो म्हणतो सगळं. आणि त्याला पण भरपूर आवड आहे देवाची पूजा करणे. सगळं गौरीचं तर मला गौरीसाठी भयंकर मदत करतो. अगदी गौरीच्या साड्या नेसवायला वगैरे सुद्धा मदत करतो तो मला. आणि स्वयंपाकही चांगल्यापैकी करतो. आमच्याकडे सगळीच मुलं स्वयंपाक करतात. योगीही करतो, चिन्मयी करतो. त्यांची मला मदत होते चांगल्यापैकी. सगळं त्यालाही भरपूर आवड आहे सगळ्याचीच. चिन्मयीने मला रेस्टॉरंटही मध्ये मदत करतो जेव्हा येईल तेव्हा. तर भारतातही नाही तर जपानमध्ये येऊनही आपले संस्कार हे पुढे कसे न्यावेत याबद्दल तुम्ही प्रयत्न करतात हे ऐकून खरंच. आणि खरंच ही मूर्ती पण खूप छान आहे. तिथे दिसतंय की तुम्ही रोज याला पूजा करता. आणि चिन्मय चांगल्यापैकी मराठी बोलतो, संस्कृतही चांगल्यापैकी वाचतो सगळे. तर काकू पण मला अजून एक प्रश्न यावर आहे की जपानमध्ये वयोवृद्ध स्पेशली पालक लोकांना खरं तर डिपेंडंट म्हणून फार काळ राहता येत नाही. तसे ते नियमच आहेत या देशाचे असं म्हणूया. पण तसं भारतात नाही आहे. भारतामध्ये एकत्र फॅमिली हे खूप आपण पाळतो. आणि पण तुम्ही असं असूनही जपानमध्ये दीर्घकाळ राहत आहात आणि या काळामध्ये रेखा रेस्टॉरंट पण तुम्ही चालवताय आणि मे बी टॅक्स भरून तुम्ही 15-15 तास तिथे काम करताय आणि स्वतः काय म्हणतात तुम्हाला एक ऑन्ट्रप्रिनर असंच म्हणूया जपानमधल्या ऑन्ट्रप्रिनर असंच म्हणू शकतो आपण. तर हे सगळं गणित म्हणजे परदेशातलं काय म्हणतात लिगली नॉट डिपेंडंट असं आहे समीकरण. कारण डिपेंडंट म्हणूनही पण लिगली नॉट डिपेंडंट म्हणूनही असं काहीसं झालेलं आहे. तर हे स्वतंत्रपणे सांभाळताना तुम्हाला काय अनुभव आले आणि कसं काय हे अजूनही स्वतः करू शकतात? जसं आता मुलाच्या बरोबर आलं तर आपण 3 महिन्याच्या वर राहू शकत नाही. 3 महिने झाले की कारण ते विजा देतच नाही. आई वडिलांसाठी विजा नाही, फक्त बायकोसाठीच ते विजा देतात. त्यामुळे मग स्वतःचं काहीतरी करायचं आहे. इथे जेव्हा आल्यानंतर आमचं चाललं होतं की आपण रेस्टॉरंट करूया. त्यासाठी मग रेस्टॉरंटची परीक्षा वगैरे देणं,
बरं. परीक्षा दिली, मग त्याच्यानंतर ते सर्टिफिकेट मिळवून वगैरे मग विजा मिळवून माझा बिझनेस विजा मला मिळाला. बरं. मग त्याच्यानंतर आम्ही रेस्टॉरंट चालू केलं. मग माझा स्वतःचा असा हा माझा वेगळा व्यवसाय सुरू हो. झाला. त्यामुळे त्या याच्यात योगी आणि माझा आई आणि मुलगा असा काहीच हे नाहीये. तसं म्हटलं तर त्याच्या माझ्या विजेचं आणि त्याच्या विजेचं अगदी फरक आहे. दोघांचा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये. मग मला तो दरवर्षी रिन्यू करायला लागतो. तशी इथे जपानी लोक त्रास देतातच, पण मग त्याच्यातूनही आपण पुढे जायचंय, करायचंय काय, सगळ्या लोकांना मदत करून करून सगळे जमेल तितकं जमेल तितकं बरं. करून चाललंय. बरं. त्यामुळे तो विजा जो आहे तो माझा दरवर्षी नवीन नवीन मला मिळत असतो. बरं. खरंच छान, खूपच छान कौतुक आहे. मी आधीही म्हणलेलं आहे आणि खुद्द बघून आली आहे, त्यामुळे मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. तर धन्यवाद. तर आता वळूया शिवज्ञान यात्रेकडे. हं. आणि तुम्ही होता हत्ती तलावाकडे. आता आपण जाऊया टकमक टोक. आणि हे आहे चौथा प्रश्न, आणि चौथ्या प्रश्नाचा हा तुमच्यासाठी खलिता. आणि चौथा प्रश्न असा आहे, सिद्दी जोहरने कोणत्या गडाला चौफेर वेढा घातला होता? सिद्दी जोहर लेड अ टाईट सीज फ्रॉम ऑल साइड्स अराउंड विच फोर्ट? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत: ए प्रतापगड, बी पन्हाळगड, सी पुरंदर आणि डी तोरणा. पुरंदर, प्रतापगड, तोरणा, पन्हाळगड. थोडं कन्फ्युजिंग तोरणा. आहे. याच्यात काहीतरी ऑप्शन आहे वाटतं. कोणता ऑप्शन आहे का option? याला काही? ऑप्शन प्रतापगड, पुरंदर, तोरणा, पन्हाळगड. या 4 मधून कोणतं वाटतं? प्रतापगड का पन्हाळगड? अच्छा, प्रतापगड किंवा का पन्हाळगड पन्हाळगड? या हा, 2 मध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये कन्फ्युजन आहे. ओके. वाटतंय. तर याच्यातनं काही हे आहे का, म्हणजे आपण काही मदतीला मदतीला? गनिमी कावा घेऊ हं. घेऊ इच्छिता तुम्ही? हो, आपल्याकडे 2 गनिमी कावा आहे, एक हां. दुटप्पा आणि दुसरा निम्मा. बरं. तर तुम्हाला टप्पा आणि निम्मा. हा, बरं. निम्मा निम्मा म्हणजे म्हणजे 4 पर्यायांपैकी 2 पर्याय आपण बाद करू. बरं, तुम्हाला 2 पर्यायांपैकीच उत्तर द्यायचे आहेत. चालेल, मी निम्मा घेते. निम्मा हं. घेणार? हं. चालेल. मग गनिमी कावा निम्मा हं. यामध्ये 2 पर्याय जे हं. बाद केले जातील बरं. ते आहे पर्याय 1 प्रतापगड हं. आणि पर्याय डी तोरणा. तोरणा. तर बरं. 2 पर्याय जे उरतात हं. ते आहेत बी पन्हाळगड आणि सी पुरंदर. बरं, मी प्रतापगड म्हणत होते, तेच गेलं. म्हणजे मला वाटतं पुरंदर तर नाही, बर, म्हणजे पन्हाळगडच असावं. पन्हाळगड वाटतंय. हो, ऑप्शन चालेल. बी ऑप्शन बी शिक्कामोर्तब करूया. चालेल. तर ऑप्शन बी, चौथ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शिक्कामोर्तब केलंय आणि ते घेऊन गेलंय तुम्हाला टकमक टोककडे. हे वा, अगदी वा, वा. अचूक उत्तर आहे. तर काकू, तुम्ही प्रतापगड म्हणला. हं. तर प्रतापगड म्हणजे 1659 मध्ये इथे अफजल खानाचा वध झाला. आणि पन्हाळगड या गडाला सिद्दी जोहरने वेढा घातला होता, कडक वेढा घातला होता. तर पुढे वळूया पुढच्या शिवज्ञांकडे, आणि हे घेऊन जाईल तुम्हाला शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी, आणि इथेच आहे तुमची पहिली छावणी. ओके, तयार आहात? हो. तर 5व्या प्रश्नाचा हा खलिता. आणि प्रश्न असा आहे, तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असताना मोहरांनी भरलेल्या किती घागरी सापडल्या? While the repair work was going on at Torna Fort, how many pots filled with gold coins were found? आणि तुमचे ऑप्शन्स आहेत: ए 2, बी 3, सी 4, डी 5. बहुतेक मी वाचले 4 घागरी अशा वाचलेल्या आहेत. 4 4 घागरी. घागरी असाव्यात. ठीक आहे, 4 घागरी. सी बरं. सी 4 घागरी. शिक्कामोर्तब करूया. अगदी वेगवान पद्धतीने तुम्ही 4 उत्तर घागरी. देताय, छान वाटतंय. तर सी 4 4. याच्यावर शिक्कामोर्तब करूया. बर,
तर काकू C4 हं. हे उत्तर अचूक आहे. अरे वा. आणि तुम्ही पोहोचला आहात पहिल्या छावणीकडे. तुमची 4 इंची शिवमूर्ती ही पक्की झाली. खूप खूप अभिनंदन. मी 91 साली हां. मुंबईवरून मी आणि माझे पती आम्ही टू व्हीलरवर निघालो. ते रायगडाला पोचलो काहीतरी 10-11 वाजता. तिथून पुढे आम्ही रायगड चढलो. वरती गेलो. वर गेल्यानंतर 5 पर्यंत आम्ही तिथे थांबलो आणि 5 नंतर परत रायगड उतरून आम्ही रात्री 3 वाजता परत मुंबईत आलो बर टू व्हीलरवर. बर बर. तुम्ही पूर्ण मग रायगड सगळे हे पूर्ण स्पॉट्स रायगड बघितले? फिरलो. त्या काळी थोडेसे काहीतरी पडझड वगैरे झालेलं असं होतं. आता बरीच सुधारणा झाली आहे. आता काही मी एवढ्यात गेले नाहीये. मी 91 साली गेले होते. हो, बापरे. छान. たら何がしかが叶うその言葉の目をもう見れなくなったのは Have you ever imagined what it feels like to be in Japan? You watch anime, you read manga, but can't truly understand them. You want to go to Japan, but the language holds you back? Imagine understanding anime without subtitles, studying on a real Tokyo campus, or working in Japan with no language barrier. Join Sona Japan Japanese Language Academy, India's trusted Japanese learning academy. Learn Japanese from experts' experience of learning Japanese in virtual worlds. Founded by Sonal Shah, with over 35 years in Japan, a head office in Japan, and a flourishing branch in Mumbai, Sona Japan builds a bridge between two nations through education, culture, and heart. And now admissions for our January 2026 batches are open. Conversation courses, business Japanese, and the CREST course choose the path that takes you closer to your Japanese dream. Sona Japan, Japanese Language Academy, building bridges between cultures. काकू, तुम्ही 30 वर्षांपासूनचा दोन्ही देशातला प्रवास हा जवळून पाहिलेला आहे. तर 30 वर्षांपूर्वीचा भारत आणि आजचा डिजिटल भारत असं म्हणूया, यामध्ये काय फरक जाणवतो? तसेच जपान 30 वर्षांपूर्वीचा आणि आजचा जपान यामध्ये काय फरक जाणवतो, हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे. भारतातलं म्हणाल तर पूर्वी जी शांतता होती ती आता वाटत नाही आहे. अगदी पूर्वी सायकलवरनं जायचं म्हटलं तरी शांतपणे जाता येत होतं. आता इतके रस्ते भरलेले असतात की अजिबात जाण्याचीच भीती वाटते तिथे. सायकल चालूच शकत नाही. मी जर आता इकडं तिकडे गेली की मला तर भीतीच वाटते की टू व्हीलरवरनं जायचं म्हटलं तर आपण कुठेतरी पडू, कुठेतरी कोणीतरी धक्का देईल, अशी परिस्थिती वाटते. पूर्वीचा जो भारत होता खरंच शांत, पुणेही अगदी शांत होतं. आता सगळीकडे एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत की आता पुण्यातली थंडीच गेली सगळी गायब निघून. झाली, हो. पूर्वी जी थंडी होती ती थंडी आता राहिलेली नाही. एक तर पूर्वीचं मला अजूनही आठवतं की जे मी घेत होते मला तेच भाव अजून लक्षात आहेत की जे 5 रुपये आणि 10 रुपये अशा गोष्टी ज्या होत्या त्या आता मी तिथे गेले की मला ते इतकं महाग वाटायला लागलं. हो. अरे बापरे, एवढा भाव झालाय असं वाटायला लागलं. पूर्वी जे पार्लेजीचं केवढा मोठा पुडा यायचा 5 रुपयाला, हल्ली तो एवढंसं झालाय 4 बिस्किटांचा, खरंच. आणि भाव मात्र पूर्वीपेक्षा दुप्पट झालाय. तर पूर्वीच्या गोष्टी आणि आत्ताच्या गोष्टीत एवढा फरक झालाय. पण पूर्वी शांत जे वाडे वगैरे होते ते पडून हल्ली बिल्डिंगी झाल्यात, त्यामुळे स्वच्छता झाली आहे. हा फरक झालेला आहे तिथे. कारण वाड्यामुळे तशी स्वच्छता नव्हती तिथे, पाणी तुंबत होतं, काही ना काही होत होतं. तो मात्र फरक बऱ्यापैकी झालेला आहे, ते बरं वाटतंय. पण जी बाकीची देवळं किंवा या यात्रा वगैरे निघतात आणि वारी, याच्यात सुद्धा चांगल्यापैकी फरक झालेला आहे. त्यामुळे लोक हल्ली वारीच्या लोकांना भरपूर मदत करतात, भरपूर त्यांच्यासाठी करतात. हे जे झालेलं आहे हे आता सुधारणा चांगले झालेले आहेत. पण पूर्वीचं पुणं मला जास्त आवडत होतं. खरंच त्यावेळेला इतकं शांत आणि छान पुणं होतं की आपण एकटक सगळीकडे प्रवास करू शकत होतो, चालत जाऊ शकत होतो. ते आता राहिलेलं नाहीये. भयंकर गर्दी झाली, गाड्या भरपूर वाढलेल्या आहेत, घरोघरी 2-4 वाहनं झालेली आहेत. आता रस्ते तर अजून तरी चाललेत, म्हणजे मोठे करतायत, पण तरी कमीच पडतायत. लोकसंख्या भयंकर वाढलेली आहे. त्यामुळे भारत आता खूपच जरा डिजिटल म्हटलं तर चांगलंही वाटतंय, त्रासही वाटतोय. नक्की काय अजून विचार करायला हवाय त्यावर. तसेच पूर्वी मग मुलं- जपानमध्ये कसं? सॉरी, तुम्ही सांगा. पूर्वी मुलं कशी एकटी जात होती, आपण सोडायला जात होतो, तसं आता राहिलं नाहीये. आता सगळ्या घरात गाड्या येत आहेत, मुलं गाड्यातनं जात आहेत, त्यामुळे मुलांचंही चालणं बिळणं बंद होऊन गेलं.
हा फरक जास्त झालाय. तर तो नको होता व्हायला खरं, की मुलांना व्यायाम गेला त्यामुळे घर बसल्या बसल्या सगळं करायला लागलंय. हल्ली ते घरीच त्यांना कम्प्युटरवर अभ्यास असतो वगैरे. काही दृष्टीने तो चांगला वाटतो, काही दृष्टीने तो मुलांना त्रासाचाही होतोय. बाहेरचं खाणं वाढलंय. पूर्वी कसं प्रत्येक आई आपलं आपलंच घरी मुलांनी हेच खावं तेच खावं डबा देणे. आता सगळ्याच बायका नोकऱ्या करतायत त्यामुळे त्यांनाही वेळ नाहीये. त्यामुळे त्या गोष्टी बोलून आता उपयोग नाहीये. पण हा फरक मात्र चांगलाच झालेला आहे. आणि मग जपानमध्येही तुम्हाला असाच काहीसा फरक जाणवतो का कोणत्या हो, बाबतीत? जपानमध्येही मी आले तेव्हा इथे लोक फक्त जपानीच बोलत होती. इंग्लिश तर कुठेही नव्हतं. त्यामुळे आम्हाला योगी त्यावेळेला मिझो बँकेत होता. अच्छा. कधी जर त्याने पार्टीला वगैरे बोलवलं तर तो मला सांगायचा अमकं स्टेशन इतकं स्टेशन. तर आम्ही अक्षरशः निशी कसायला राहायचो, मोजत मोजत जायची मी कितवं स्टेशन, मग इथे आपल्याला उतरायचंय. असं आम्ही अगदी अक्षरशः मोजत, कारण त्यावेळेला इंग्लिश नव्हतंच. रेल्वेतही काही अलाउन्स करत नव्हते. आता भरपूर फरक झाला. ऑलिम्पिक नंतर सगळ्या स्टेशनवर इंग्लिश नावं लागली. काही काही जपानी आता इंग्लिश बोलायला लागलेत, पण तरी त्यांना अजूनही बोलायचं नसतंच. त्यांना जपानीच बोलायचं असतं. आणि भावात फरक म्हणाल तर जपानमध्ये फारसा झाला नव्हता. पण आता करोनानंतर मात्र इथेही भरपूर भाव वाढलेत. त्यामुळे करोनानंतर भरपूर फरक झालेला आहे. इथेही पूर्वी खूप शांतता होती आणि आपले भारतीय लोक तसे कमी होते. 1000 असतील पूर्वी, आता मात्र भरपूर झालेले आहेत. आता तर मला वाटतं भरपूर 40 ते 55,000 वगैरे 50,000. 55,000वर आकडा गेलेला आहे. आणि दरवर्षी वाढतातच, 1000 वाढतातच आहेत. आणि इंडियन आता भरपूर झालेले आहेत. भरपूर झाले. भारतीय झाले, झालेत. फॉरेनर्स पण फॉरेनर पण बाकीचे परदेशातले. तर आहेतच. हो. पण आपण भारतात असल्यामुळे आपला विचार भारताशी जास्त होतो ना. आणि निशिकासाईचं म्हणलं तर निशिकासाई खरं तर निशिकासाईलाही लिटिल इंडियाच म्हणतो भरपूर आपण. भरपूर भारतीय लोक आहेत हो. तिथे. तिथे आमचं एक रेस्टॉरंट आणि घर आहे. त्यामुळे तिथेही भरपूर राहिल्यामुळे निशिकासाईची चांगलीच माहिती झालेली आहे. आणि आत्ताचं म्हणाल तर सगळं ठीक आहे, इथे चांगलं आहे. पण जपानमध्ये बागा आहेत, मुलांना खेळण्याच्या दृष्टीने वगैरे सगळंच चांगलं आहे. शिक्षण मात्र इथलं जरा मुलांना कमी पडतं. आपल्याकडे जसं सायन्स आणि गणित चांगलं आहे आपल्याकडच्या भारतातलं, तसं इथेच जरा शिक्षण कमी पडतं मुलांना. पण पुढे जाऊन चांगलं शिक्षण आहे इथे. सुरुवातीचं शिक्षण कमी पडतं. पण इथे मुलांना सोयी खूप चांगल्या आहेत शाळेत. इथल्या शाळा खूप चांगलं लक्ष देतात मुलांकडे. मुलांना चांगल्या सवयी लावतात, काम शिकवतात त्यांना. शिवाय त्यांना चांगल्यापैकी जेवण वगैरे मिळतं शाळेत. नाश्ता, जेवण, मुलं स्वतः स्वयंपाक करतात. हे त्यामुळे इथली मुलं त्या याच्यात सगळी हुशार होतात. हां, लाईफ स्किल्स लाईफ चांगलं आहे त्यांचं इथलं. तो फरक जाणवतो भारतात आणि इथे. भारतातल्या शाळांची फी भरपूर आहे, पण शिक्षण म्हणाल तर भारतातलंच चांगलं आहे. भारतातलं शिक्षण चांगलं आहे. मला असं म्हणून वाटतं तर कॉम्पिटिटिव्हनेस भारतात जास्ती आहे. भारतात आहे. त्यामुळे तर तिथली मुलं हुशार होतात म्हणून इथे येतात. इथे येऊन नोकऱ्या करतायत. खरंच हा फरक आहे तेवढा. छान, खूप छान सांगितलं तुम्ही. थँक्यू त्याच्याबद्दल. तर धन्यवाद. आपण पुढे जाऊया शिवज्ञान यात्रेकडे आणि 6व्या प्रश्नाकडे आपण वळूया. आणि 6व्या प्रश्नासाठी हा तुमच्यासाठी खालीचा 6वा प्रश्न असा आहे. बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्दी जोहरच्या सैन्याला कोणत्या खिंडीत रोखून धरले होते? इन विच माउंटन पास डिड बाजीप्रभू देशपांडे ब्लॉक अँड रेझिस्ट सिद्दी जोहर्स आर्मी? आणि ऑप्शन्स आहेत ए घोडखिंड, बी कसारा खिंड, सी बोरखिंड, डी थळखिंड. हो, वाचलेलं आहे. व्हिडिओ लक्षातही मध्ये येते. पाहिलं मला असेल. वाटतं घोडखिंड असावं. घोडखिंड वाटतंय, म्हणजेच ऑप्शन घोडखिंड ए. असावं, ऑप्शन ए. कारण मी आत्ताच शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचलंय, बर. पण तरी विसरायला होतं ना. घोडखिंड असावं. हो, घोडखिंडच. ए, ऑप्शन ए. निश्चित करायचं मग हो. उत्तर. शिक्कामोर्तब करूया. शिक्कामोर्तब करूया. ठीक आहे. घोडखिंड ऑप्शन ए असे तुम्ही उत्तर दिले आहेत आणि हे उत्तर पण अचूक आहे. धन्यवाद. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आणि पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न. त्यासाठी हा खालीचा 7वा प्रश्न असा आहे.
पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटलेल्या शिवाजी महाराजांचा पाठलाग करणाऱ्या आदिलशाही सैन्याचे नेतृत्व कोणी केले होते? हू लेड द आदिलशाही फोर्सेस इन हॉट पर्स्यूट ऑफ शिवाजी महाराज ड्युरिंग हिज एस्केप फ्रॉम पन्हाळा? आणि ऑप्शन्स असे आहेत: ए फाजल खान, बी सिद्दी मसूद, सी सरजा खान, डी अली आदिल शाह. फाजल खान का सिद्दी मसूद अफजल खान. ओके, का ए सिद्दी किंवा बी? मसूद का अली आदिल? इथे काहीतरी ऑप्शन आहेत का? म्हणजे मदतीचे? मदतीला तुमच्याकडे आता एक गनिमी कावा आहे. तो आहे दुटप्पा. म्हणजे तुम्ही प्रश्नाचे 2 उत्तर देऊ शकता. त्या अच्छा. 2 पर्यायांपैकी एक पर्याय अचूक असेल तर ते शिवज्ञान अचूक ठरलं जाईल. बर. मग आदिलशाह. कोणत्या 2 ऑप्शन्स मध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे? फाजल खान का सिद्दी मसूद? फाजल खान किंवा का ऑप्शन सिद्दी ए मसूद? किंवा बी? बी. हा, अच्छा. इथे कुठला आपण घेऊ शकतो? काहीतरी दुटप्पा. दुटप्पा गनिमी कावा आहे. बर. तुम्ही घेऊ इच्छिता? ठीक आहे. तर प्रश्न 7 यावर तुम्हाला दुटप्पा गनिमी कावा घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही 2 पर्याय सांगू शकता, शिक्कामोर्तब करू शकता. बर. मग कोणते 2 पर्याय शिक्कामोर्तब करूया? फाजल खान आणि सिद्दी मसूद हे मला वाटतंय. ए आणि बी. बी. बर. तर ए आणि बी यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलाय दुटप्पा घेऊन, आणि यामधला बी सिद्दी मसूद हे अचूक उत्तर आहे. तुम्ही फाजल खान म्हणला, तर हा अफजल खानचा मुलगा होता. बर. आणि जो बदल्याच्या भावनेने मोहिमेत सामील झाला होता, पण मुख्य पाठलागाचे नेतृत्व त्यांनी केले नव्हते. बर. सिद्दी मसूदने केले होते. सिद्दी मसूद. हा, माझ्या वाचनात आलं होतं, पण नक्की का असं आठवत नाही. पण छान खेळला तुम्ही. ऑप्शन बी हे अचूक ठरल्यामुळे 7व्या प्रश्न घेऊन गेला आहे तुम्हाला हत्तीखानाकडे. काकू, आता वेळ आहे खूपच रंजक फेरीची, म्हणजेच रॅपिड फायर राऊंड. तर मी तुम्हाला 2 पर्याय देईल आणि तुम्ही विचार न करता पटापट एक पर्याय त्यातला निवडायला हवा. सोपे सोपे विचार. सोपे अगदी. तयार आहात? तर भारत की जपान? म्हणजे आवडीच्या दृष्टीने, राहण्याच्या दृष्टीने कुठल्या? कसे पहिले डोक्यात काय होतं? भारत. बर. भारतीय सण की जपानी मात्सुरी? भारतीय सण. इंडियन फ्रेंड की जपानी फ्रेंड? फ्रेंड भारतीयच. भारतीयच. बर. भारतीय साडी की जपानी किमोनो? भारतीय साडी. भारतातील हॉस्पिटल की जपान मधील हॉस्पिटल? जपान मधले हॉस्पिटल. बर. शेजारी पाजारी गप्पा मारत जगणे की जपान मधील शिस्तबद्ध शांत आयुष्य? शिस्तबद्ध शांत आयुष्य. अच्छा. खूप छान. ही खूपच रंजक फेरी झाली. आता वळूया पुढच्या शिवज्ञान यात्रेकडे. आणि हा प्रश्न आहे 8वा प्रश्न. आणि हा प्रश्न म्हणजे तुम्ही अचूक शिवज्ञान ओळखलं तर तुम्ही मानकरी व्हाल 6 इंची शिवमूर्तीची. आणि हीच तुमची आहे दुसरी छावणी. तर दुसऱ्या छावणीसाठी हा 8व्या प्रश्नाचा खलिता. आणि 8वा प्रश्न असा आहे: छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या निधनानंतर स्वराज्याचे मुख्य सरसेनापती म्हणून कोणाची नेमणूक केली? आफ्टर द डिमाइस ऑफ सरसेनापती प्रतापराव गुजर, whom did छत्रपती शिवाजी महाराज अपॉइंट as chief commander सरसेनापती ऑफ द मराठा आर्मी? आणि ऑप्शन्स असे आहेत: ए हंबीरराव मोहिते, बी सिद्धोजी निंबाळकर, सी कान्होजी झेडे, डी नेताजी पालकर. सरसेनापती म्हणून. हो. नेताजी पालकर. बी नेताजी पालकर वाटतायत. काय करावं? नेताजी पालकरच. नेताजी पालकर वाटतंय. डी. ओके.
डीवर शिक्कामोर्तब शिक्कामोर्तब करायचा. ओके. अजून नेताजी कोणते पालकर. पर्याय वाटतायत? कारण हंबीरराव नाव वाटतंय पण कन्फ्युजिंग आहे हे कळतंय. हंबीरराव मोहिते वाटतंय, पण नेताजी पालकर असावं असंही वाटतंय. असं ओके. 2 पर्यायांमध्ये तुम्हाला मध्ये कन्फ्युजन आहे, ए आणि डी. ए आणि बी. तर डीवर करूया का? डी वर करूया. करूया का? नेताजी पालकर. नेताजी पालकर ओके. तर शिक्कामोर्तब करूया. करूया. हा डी नेताजी पालकर पालकर. यावर तुम्ही शिक्कामोर्तब करू इच्छिता. ओके. तर डी नेताजी पालकर पालकर. हे उत्तर काकू चुकलेलं आहे. अरे त्याचं अचूक उत्तर आहे ए हंबीरराव मोहिते, अरे, जे मी सुरुवातीला तुमचं जे- कन्फ्युजन होतं खरंच. तर सुरुवातीला नेताजी मी पालकर म्हणलंच हे होतं. स्वराज्याचे सुरुवातीचे अतिशय पराक्रमी सरसेनापती होते, ज्यांना प्रति शिवाजी म्हणले जायचे आणि ते प्रतापराव गुजरांच्या आधी या पदावर होते. तर त्यामुळेच ते डोक्यात राहील. हा तर पण या प्रश्नाचे उत्तर आहे ए हंबीरराव हंबीरराव मोहिते. मोहिते. अच्छा, तर तोही मी विचार केला होता पण मला कन्फ्युजन चाच पॉइंट आहे, मी समजू शकते. पण तुम्ही अतिशय छान खेळला आणि 8व्या प्रश्नाचं अनफॉर्च्युनेटली चुकीचं उत्तर दिल्यामुळे तुमची शिवज्ञान यात्रा इथेच संपते. तर काकू, आम्ही आत येताना बाहेर शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिला आणि तो जपानमधील पहिला आणि एकमेव पुतळा आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? छत्रपती महाराजांबद्दल तर आमचं प्रेम आहेच आहे. आणि आता आमच्याकडे महाराजांची मोठी मूर्ती सुद्धा आलेली आहे पुण्यावरनं. ती आम्ही पुणेकर म्हणून आहे, त्यांनी ती मूर्ती पाठवण्याचा आमच्याकडे प्रयत्न केला आणि ती बरं. मूर्ती आमच्यापर्यंत आली आहे आणि ती आमच्या घराच्या शेजारीच आम्ही स्थापन केलेली आहे आणि त्याचा मोठा उत्सव सुद्धा आमच्याकडे होत असतो. आता हे आमचं 2रं वर्ष झालं. तर हा उपक्रम मी दरवर्षी करण्याचं ठरवलेलंच आहे. भारतातनंही बरीच लोक येतात. सुरुवातीला सुद्धा 200-300 लोक आली होती. आता ही 2ऱ्या प्रोग्रामला 30 लोक भारतातनंच आली होती आणि इथली खूप लोक येतात. अगदी हॉल गच्च भरलेला असतो आणि छान कार्यक्रम होतात. अगदी ढोल ताशे लेझिम हे सगळे प्रकार तिथे चाललेले असतात आणि छान लोकांनाही फार आनंद होतो. भारतीय सगळं बघायला मिळतं की भारतातलं कसं चाललेलं असतं. तो जो ढोलांचा वगैरे आवाज ऐकून इतकं छान वाटतं की आपण भारतात आहोत असंच वाटायला लागतंय. त्यामुळे आणि लोकांनाही महाराजांबद्दलच्या ज्या त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे केलंय ते ऐकायला मिळतं. त्यांच्या स्टोऱ्या सांगतात. त्यामुळे मुलांनाही काहीतरी शिकायला मिळतंय. त्यामुळे मला त्याबद्दल खूपच आनंद आहे की आपल्याकडे महाराजांची मूर्ती आलेली आहे आणि त्यामुळे खूप लोक येतात आमच्याकडे. सध्या भारतीय लोक येतातच आणि त्या मूर्तीचे फोटो काढा, बघा, बोला. मग त्यांना त्याबद्दल माहिती हवी असते. जपानी सुद्धा थांबून विचारतात हे काय आहे. मग त्यांना आम्ही त्याबद्दल माहिती देतो, समजावून सांगतो. त्यांनाही त्याबद्दल आश्चर्य वाटतं की हा राजा पण आहे आणि तुमचं दैवत पण आहे असं त्यांना जेव्हा सांगतो त्यावेळेला त्यांना काहीतरी वेगळं वाटतं की हा काय प्रकार आहे, कसं आहे यांच्याकडे राजा. तसं नेपाळमध्ये सुद्धा राजाला देव म्हणतात, तसंच आपल्याकडे महाराजांनाही देवच म्हणता येत. कारण त्यांनी जर आपला महाराष्ट्र वाचवला नसता तर आज आपल्याकडे राहिला नसता. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला खूपच आदर आहे आणि त्या पोटी आम्ही खूप काही करत असतो. शिवाजी महाराज शब्द म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच महाराजांची मूर्ती उभी राहते. त्यामुळे तो एक आनंद वेगळाच आहे. त्याबद्दल आम्हाला खूपच कृतज्ञता आहे. आणि मग त्याच्याशी निगडीत आमचा हा उपक्रम हुनो छत्रपती जपान आता आजचा शेवटचा भाग आहे या पर्वाचा. तर याबद्दल तुम्हाला कसं वाटलं? या उपक्रमाबद्दल कसं वाटलं? छान वाटलं. ह्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत ही माहिती पोचेल आणि तुम्ही जे प्रश्न विचारले ते खूपच छान विचारले अगदी. त्यामुळे काही लोकांना कळेल की अरे हा महाराजांबद्दल हे प्रश्न आहेत, हे आहे. आपण पुस्तक वाचतो पण आपण वाचतो आणि त्या स्टोऱ्या आपल्या लक्षात राहतात. पण ह्या उपक्रमामुळे बऱ्याच लोकांना ही माहिती मिळू शकते आणि लोक ते ऐकतातही आनंदाने की तुम्ही काय प्रश्न विचारले, काय चाललंय. त्यामुळे हा जो तुमचा उपक्रम आहे खूपच छान आहे. पण तुम्ही इथे संपवू नका, तो आणखीन पुढे चालू ठेवा अशी माझी इच्छा आहे की त्यामुळे बऱ्याच लोकांना याच्यात सहभागी होता येईल आणि विचार करता येईल. त्यामुळे तुम्ही हा उपक्रम चालू ठेवा. नक्कीच नक्कीच. तुमच्या या फीडबॅकचा आम्ही नक्कीच विचार करू आणि 2रा पर्व हा नक्कीच येईल अशी आशा करू.
पण काकू मला अजून एक जपान संदर्भात एक प्रश्न आहे. हं. आता रॅपिड फायर मध्ये तुम्ही म्हणला होता की हं. भारतीय हॉस्पिटल का जपानी हॉस्पिटल, हं. तुम्ही जपानी हॉस्पिटल म्हणला. हं. तर याच्याशीच निगडीत की वैद्यकीय सोय इथे हं. आणि स्पेशली हेल्थ इन्शुरन्स हे जपान मध्ये तुम्ही जवळून अनुभवलं असेल. हं. तसंच भारतीय वैद्यकीय व्यवस्था याबद्दलही तुम्हाला काही ऐकून असाल. तर या दोन्हीमध्ये काय वाटतं की कोणती चांगली आहे किंवा कोणती सोयीची आहे? भारतामध्ये आयुर्वेदिक औषध जे आहे ते मला चांगलं वाटतंय. म्हणजे डॉक्टरही चांगले आहेत, पण तिथे जे पेशंटकडे जेवढं लक्ष द्यावं तेवढं हं. दिलं जात नाही असं मला तरी वाटतंय. हं. अर्थात आम्ही कोण कंप्लेंट करणार आहे त्यांच्याबद्दल, पण तरी मला दोन्हीतला फरक असा वाटतो की तिथे आपल्याकडे एवढ्या सोयी नाही आहेत हं. आणि लोकसंख्या पण खूप असल्यामुळे ते तरी काय करू शकतात असाही प्रश्न आहेच आहे. त्यामुळे भारतातलं आपण तर नावं ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. पण दोन्हीचा विचार करता जपानमधलं जे मी बघते आता की ते लोकांकडे एवढं लक्ष देत आहेत, हं. व्यवस्थित त्यांच्या गोष्टी बघतायत, हं. एखाद्या आजारी माणसाला मदत करतायत. हं. त्यामुळे मला ते इथलं बरं वाटतंय. हं. अर्थात इथे आपले डॉक्टर नाही आहेत, त्यामुळे त्यांच्याशी बोलता येत नाही, हं. इंग्लिश येत नाही त्यांना. त्यामुळे नवीन आलेल्या लोकांना प्रश्न पडतो डॉक्टरांकडे जाऊन की आपलं आजारपण आपण सांगायचं कसं. हो. आता माझंच घ्या, मला जरी जपानी थोडंफार येत असलं तरी डॉक्टरांशी बोलणं इतकं येत नाहीये. त्यामुळे मग मला माझ्या मुलावर नातवावर अवलंबून राहावं लागतं. त्यांना नेल्याशिवाय मी माझं सांगू शकत नाही, कारण त्या डॉक्टरांनाही इंग्लिश तेवढं बोलत नाही. येत असतं त्यांना पण ते बोलत नाही बरं. आणि आपल्याला तेवढे शब्द येत नाहीत त्यांना सांगण्यासारखे. त्यामुळे मग प्रश्न असा पडतो की आपले डॉक्टर का नाही हं. इथे. खरं म्हणजे त्यांनी द्यायला पाहिजे की इंडियन एकतरी डॉक्टर असायला हवा, हो. पण ते नाही परमिशन देतात त्यांना. पण बाकीच्या ज्या सोयी आहेत त्या की व्यवस्थित स्वच्छता, लोकांना मदत करणे, हं. आपला तिथला साधा पेपर असेल आपल्याला लिहिता येत नसेल तरी ती लोक स्वतः भरून देतात, हो. किंवा आपल्याला चालता वगैरे येत नसेल तरी धरून नेतील. हो. ही यांची जी मदत करण्याची जी आहे ती मला इथली व्यवस्था खूप आवडते. हं. खूप चांगली व्यवस्था आहे त्यांची. बरं. हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता मला बरं नसताना एकदा दोनदा होते, हं. तर ते नुसती बेल वाजवली तरी लगेच हजर व्हायची. हा फरक आहे तिथे आणि इथे. त्यामुळे इथली हॉस्पिटल बरी वाटतात. धन्यवाद. तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, रेखा पुराणिक काकूंसोबत सुरू झालेली ही शिवज्ञान यात्रा आणि हा प्रवास आपण आज इथेच थांबवतोय. जपानच्या भूमीवर सुरू झालेला हा ऐतिहासिक प्रवास, ऐतिहासिक शिवज्ञान यात्रा आणि त्याचे पहिले पर्व तुम्ही अक्षरशः डोक्यावर घेतले, यासाठी तुमचे खूप खूप आभार. अ ह्यूज थँक्स टू आवर टायटल पार्टनर Sona Japan, a Japanese language academy bridging the gap between Indian roots and Japanese dreams. A huge shout out to our rewards partner Swarajya Art Studios, Kolhapur. पहिल्या पर्वाचा हा प्रवास इथे संपला असला तरी शिवरायांच्या विचारांचा वारसा साता समुद्रापार घेऊन जाण्याचं आमचं हे मिशन असंच अखंड सुरू राहील. लवकरच भेटूया शिवज्ञान यात्रेच्या एका नवीन पर्वात अशाच अष्टपैलू मावळ्यांसह. तोपर्यंत बघत राहा हू नोज छत्रपती जपान, प्रेझेंटेड बाय सोना जपान. आरिगातो गोजाइमास. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी. मंडळी, आजचा हा दिवस अत्यंत खास आणि भावुक करणारा आहे, कारण आजचा हा भाग पहिल्या पर्वाचा शेवटचा भाग असणार आहे. आज इथे ज्ञान जिंकले, इतिहास पुन्हा उजळले, शौर्याची वाट दाखवली, बुद्धीने बाजी मारली. प्रश्न संपले, उत्तर मिळाले, विजयाचा अर्थ कळला. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो. ज्ञान शौर्य स्वराज्याची हीच वाट आम्ही धरतो.
पुन्हा भेटूया नव्या प्रश्नासह. शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा. शिवज्ञान यात्रा.